श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज एक क्षण थांबा, श्वास घ्या आणि स्वतःच्या मनात खोल डोकावून बघा. कधी असा प्रश्न पडतो का तुम्हाला, मी इतकं चांगलं करतो तरी माझ्याच वाट्याला वेदना का येतात? तुम्ही कोणाला फसवत नाही, कोणाचा हक्क खात नाही, कोणाच्या पाठीवर वार करत नाही, पण तरीही तुमच्यावरच आरोप, तुमच्यावरच अन्याय आणि तुमच्या परीक्षा का? आज मी तुम्हाला स्वामींच्या कृपेने एक गूढ सत्य सांगणार आहे. चांगल्या माणसांची परीक्षा ही त्याला तोडण्यासाठी नसते, त्याला घडवण्यासाठी असते. सबुरी म्हणजे कमजोरी नाही, ती दिव्य शस्त्र आहे. लोक म्हणतात असं चांगुलपणाने जगून काही होत नाही. जग चालतं हुशारीने, साधेपणाने नाही. पण ऐका, साधेपणाने मिळवलेली उंची शाश्वत असते. सबुरी म्हणजे थांबणं नाही. सबुरी म्हणजे तुटत असतानाही वाकू न देणं. बाहेरून तुम्ही शांत असता, पण आतून तुम्ही दररोज एक युद्ध जिंकत असता. आणि स्वामी म्हणतात, जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जग जिंकायला वेळ लागत नाही. वेदना का मिळतात चांगल्या लोकांना? कारण चांगल्या माणसांचा अहंकार दुखावत नाही, त्यांची आत्मा दुखावते. आणि आत्मा जेव्हा जखमी होतो तेव्हा त्यांचं खरं तेज बाहेर यायला सुरुवात होते. सोनं तापतं आणि जेव्हा बाहेर येतं ते कुंदन झालेलं असतं. तुमच्या आयुष्यातले प्रत्येक धोके, प्रत्येक नकार, प्रत्येक एकटेपणाचा क्षण हे सर्व तुमच्या आत्म्याची शुद्धीकरण प्रक्रिया आहे. झपाट्याने वाढणारे गवत आणि सावली देणारा वृक्ष, लवकर यश मिळवणारे लोक तुम्हाला दिसतील, ते चमकतील, पण लक्षात ठेवा, तेज जर उधार घेतलेलं असेल तर ते कमी व्हायला वेळ लागत नाही. पण तुम्ही तुमची वाढ शांत करत आहे, हळूहळू आहे. मूळ खोलवर जात आहे. वादळ येईल, लोक ढकलतील, पण ज्यांची मुळे खोल आहेत त्याला कोणी हलवू शकत नाही. तुमचा सबुरीचा हिशोब चालू आहे. प्रत्येक शांत अश्रू नोंदवला जातो आहे. प्रत्येक माफ केलेली चूक नोंदवली जाते आहे. प्रत्येक वेळी तुम्ही बदल्याऐवजी क्षमा निवडली, त्या क्षणी तुमचं भाग्य लिहिलं जातं आहे. स्वामींचा नियम साधा आहे, त्यांची नियत स्वच्छ, त्यांचं भविष्य भक्कम. जे तुम्हाला सोडून गेले, कधी विचार केला आहे काही लोक अचानक का दूर जातात? कारण तुमची उंची त्यांच्याशी जुळत नाही. स्वामी तुमच्या आयुष्यातून ते लोक काढून टाकतात जे योग्य नसतात. तुम्हाला वाटतं नुकसान झालं, पण प्रत्यक्षात तुमची जागा मोकळी केली जाते आहे. मोठ्या गोष्टींसाठी चांगुलपणाचं अंतिम फल एक दिवस येईल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तेच तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. ज्यांनी तुम्हाला वापरलं तेच तुमच्या धैर्याचं कौतुक करतील. कारण वेळ शांत असतो, पण त्यांचं उत्तर फार मोठं असतं आणि त्या दिवशी तुम्हाला जाणवेल, मी हारलो नव्हतो, मी घडत होतो. स्वामी सांगतात, तू तुझं मन स्वच्छ ठेव, तुझी नियत जप, बाकी मी आहे. तुमचं काम चांगुलपणा सोडू नका. परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वामींची आहे. आज जर तुम्ही शांत आहात तर समजा तुम्ही कुमकुवत नाही, तुम्ही तयारीत आहात. कथा नेहमी शेवटी वळण घेते आणि चांगल्या माणसांची कथा शेवटी उजेडातच असते. जर हा संदेश तुमच्या आत्म्याला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेवा, स्वामी तुमचं मौन ऐकतात, तुमचं दुःख पाहतात आणि योग्य वेळी तुमच्यासाठी न्याय देतात. जेव्हा तुम्ही पूर्णपणे थकता तेव्हा शब्द संपतात. जेव्हा मन म्हणतं आता नाही होत, तेव्हाच आता कुठेतरी एक शांत आवाज उठतो. तो आवाज तुमचा नसतो, तो स्वामींचा असतो. तो आवाज म्हणतो, थांब, अजून शेवट झालेला नाही. जेव्हा अन्याय होतो तेव्हा शांत का राहायचं? तुम्हाला वाटतं मी उत्तर का देत नाही, मी स्वतःचं समर्थन का करत नाही? कारण प्रत्येक युद्ध तलवारीने जिंकायचं नसतं, काही युद्ध वेळ जिंकतो. स्वामींचा नियम साधा आहे, जो स्वतः शांत राहतो त्याच्यासाठी वेळ बोलतो आणि वेळेचा आवाज खूप मोठा असतो.
तुम्ही कोणाला फसवलं नाही, कोणावर अन्याय केला नाही. मग तुम्हाला भीती कसली? जो चुकीचं करतो तो बाहेरून हसतो, पण आतून घाबरलेला असतो. आणि जो बरोबर असतो तो बाहेरून शांत असतो, पण आतून निडर असतो. तुमचं मौन म्हणजे कमजोरी नाही. लोक समजतात, हा काही बोलत नाही म्हणजे याच्यात ताकद नाही. पण तसं नसतं. मौन म्हणजे तयारी. तुम्ही आतून घडत आहात. जसं बियाणं जमिनीखाली शांत असतं, पण वर येताना झाड बनतं. न्याय कधी येतो? न्याय गडगडाट करत नाही. तो शांतपणे येतो. पण एक दिवस अचानक परिस्थिती बदलते. लोकांचे चेहरे बदलतात, नशीब वळण घेते आणि तुम्ही फक्त पाहत राहता. कारण तुम्ही काही केलं नसतं. तुमच्यासाठी वेळ काम करत असतं. तुमचं मन स्वच्छ ठेवा. सगळ्यात मोठी परीक्षा काय? जेव्हा तुम्हाला चुकीचं वागवणाऱ्यांसारखं व्हावंसं वाटतं, पण तिथेच तुम्ही थांबता. कारण तुम्हाला माहिती आहे, तुमचं मन गमावलं तर सगळं गमावलं. स्वामींचा आशीर्वाद तिथेच मिळतो, जिथे मन स्वच्छ राहतं. एक दिवस ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, तेच तुमच्या शांततेचं कारण विचारतील. ज्यांनी तुम्हाला दुखवलं, तेच तुमच्या सामर्थ्याचं कौतुक करतील. आणि त्या दिवशी तुम्हाला कळेल, तुमचं मौन व्यर्थ नव्हतं. तुमचा सबुरी हरला नव्हता. स्वामी शांत होते, पण कार्यरत होते. जर तुम्ही आज मौनात आहात, तर घाबरू नका. कधी जाणवलं आहे का तुम्हाला, अचानक काहीतरी बदलतंय? आतून एक आत्मविश्वास उठतोय. जरी बाहेर काहीच बदलत नसलं, तरी आत म्हणतं, आता काहीतरी मोठं घडणार आहे. तो योगायोग नसतो, ती खूण असते. स्वामी जेव्हा एखाद्याची परीक्षा संपवतात, तेव्हा आधी त्याच्या आत्म्यात ताकद भरतात. तुझ्या वेदना व्यर्थ नव्हत्या. तू जे सहन केलंस ते तुला तोडण्यासाठी नव्हतं. ते तुला अशा उंचीवर नेण्यासाठी होतं, जिथे सामान्य लोक पोहोचत नाहीत. तुझ्या प्रत्येक अश्रूने तुझी अंतर्गत शक्ती वाढवली आहे. तुला वाटलं तू हरतो आहेस, पण प्रत्यक्षात तू तयार होत होतास. आता परिस्थिती वळणार. वेळेचं चक्र, आणि जेव्हा ते फिरतं तेव्हा कोणालाही कळत नाही. एक दिवस संधी अचानक येते. लोकांचा दृष्टिकोन बदलतो. तुझं नाव आदराने घेतलं जातं, कारण तू टिकून राहिलास. तू वेगळा आहे म्हणून तुला थांबवलं गेलं. तुला उशीर झाला कारण तुझं ध्येय छोटं नाही. स्वामी सामान्य लोकांना साधी वाट देतात, पण खास लोकांना कठीण वाट देतात, कारण त्यांचा मुकुट मोठा असतो. आता मागे वळू नको. सगळ्यात मोठी चूक कोणती माहीत आहे? जेव्हा वेळ जवळ येते, तेव्हा माणूस शंका घेतो. खरंच माझ्यासाठी आहे का? कारण जर तू इथपर्यंत टिकून राहिलास, तर तू पात्र आहेस. तुझी वेळ येऊन दार ठोठावत आहे. तू हरलेला नाहीस. तू उशिरा फुलणारा आहेस. आणि उशिरा फुललेली फुलं जास्त काळ टिकतात. आणि तुला कमी लेखलं तेच म्हणतील, आम्हाला माहीत नव्हतं, पण स्वामींना माहीत होतं. आजपासून शंका सोड. स्वतःवर विश्वास ठेव. तुझी वेळ जवळ आली आहे. आणि जेव्हा ती पूर्णपणे उगवेल, तेव्हा तुला कळेल, सबुरी वाया गेली नव्हती. मौन व्यर्थ नव्हतं. सगळं घडत होतं तुझ्यासाठी. कमेंटमध्ये लिहा, माझी वेळ चांगली सुरू झाली आहे. कधी तुम्हाला जाणवलं आहे का, काही लोक तुम्हाला विनाकारण दुखवतात. तुम्ही त्यांचं काहीही बिघडवलं नसताना तरीही टोमणे मारतात, अडथळे आणतात आणि तुम्ही फक्त शांत राहता. तुम्हाला वाटत असतं, मी काहीच केलं नाही, मग माझ्यासोबत असं का? आज एक गुपित ऐक. तुझ्यावर जे काही पाठवलं जातं ते कायमचं तुझ्याकडे राहत नाही. तुम्हाला वाटतं, मी काहीच केलं नाही, मग माझ्यासोबत असं का? आज एक गुपित ऐक. तुमच्यावर जे काही पाठवलं जातं ते कायमचं तुमच्याकडे राहत नाही. ऊर्जा कधीच हरवत नाही. या सृष्टीचा नियम आहे. ऊर्जा फिरते. कोणी तुमच्यासाठी वाईट विचार पाठवला, वाईट शब्द पाठवले, वाईट हेतू ठेवला, जर तुमचं मन स्वच्छ असेल तर ती ऊर्जा तुमच्यात
थांबत नाही. ती परत फिरते जिथून आली तिथे. यालाच म्हणतात रिटर्न टू सेंडर. शांत माणसांसाठी वेळ ढळतो. तुम्ही उत्तर दिलं नाही म्हणून तुम्ही हरला नाहीत. तुम्ही शांत राहिलात म्हणून तुम्ही कुमकवत नाही. तुम्ही फक्त निर्णय घेतलात. मन गढूळ होऊ देणार नाही असं. आणि जिथे मन स्वच्छ राहतं तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामींचा न्याय कसा असतो? तो आवाज करत नाही. तो शांत असतो. एक दिवस अचानक ज्यांनी तुमचं नुकसान केलं त्यांच्या आयुष्यात गोंधळ सुरू होतो. ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले त्यांचं सत्य उघड होतं. तुम्ही काही करत नाही, फक्त पाहत राहता. कारण तुम्ही आधीच सोडलं असतं. बदला आणि न्याय यात फरक. बदला अहंकार घेतो, न्याय नियती देते. जर तुम्ही बदला घ्यायला गेला तर तुमची ऊर्जा खाली येते. पण जर तुम्ही स्वामींवर सोडलं तर न्याय उंच पातळीवरून येतो आणि तो अचूक असतो. तुम्ही घाबरू नका. ज्यांनी तुमच्यासाठी खड्डे खणले त्यांच्यासाठी चिंता करू नका. तुम्ही तुमचा मार्ग स्वच्छ ठेवा. ऊर्जा काम करत आहे. वेळ काम करत आहे. स्वामी कार्यरत आहेत. शांत ऐका. तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. ज्यांनी चुकीचं केलं त्यांच्यासाठी तुमचं मौनच पुरेसं आहे. कारण ब्रह्मांडाला सर्व दिसतं आणि जिथे अन्याय होतो तिथे संतुलन आपोआप येतं. तुम्ही फक्त तुमची नियत जपा. तुम्ही आज एक निर्णय घ्या. सर्व काही स्वामींवर सोपवणार. जर तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी न्याय तुमच्यावर सोपवला आहे. हा संदेश कोणत्याही एका घटनेपुरता नाही, मर्यादित नाही. तो 3 स्तरावर काम करतो. वैयक्तिक जीवनाच्या संदर्भात, जेव्हा एखाद्याला वाटतं की त्याच्यावर अन्याय झाला. हा वेदनेवर हा संदेश सांगतो. उशीर म्हणजे नकार नाही. तुझं जे आहे ते तुला मिळणारच. कर्म आणि नियतीच्या संदर्भात हा संदेश आध्यात्मिक नियमावर आधारित आहे. स्वच्छ नियत, सबुरी, योग्य कर्म, उशिरा काम होईना पण निश्चित फल. हा स्वामींच्या न्यायाचा शेवटचा टप्पा आहे, जिथे आपण संघर्षातून विश्वासाकडे जातो. आत्मविश्वास आणि आत्मजागृतीच्या संदर्भात हा संदेश प्रत्यक्षात घाई सोडा, तुलना सोडा, भीती सोडा या मानसिक अवस्थेसाठी आहे. स्वामी भक्त हो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.